हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे ऐकून अचंबित व्हाल. एकदा बघाच. डिंकाचे लाडू हे पारंपरिक भारतीय गोड पदार्थांपैकी एक असून ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जातात. डिंक म्हणजे झाडाच्या सालीमधून निघणारा चिकट पदार्थ. याचा उपयोग आयुर्वेदात अनेक आजारावर होतो. डिंकाचे लाडू प्रामुख्याने हिवाळ्यात खाल्ले जातात कारण ते उष्णतेचे उत्तम स्रोत आहेत. खाली डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे दिले आहेत. 1. हाडांची मजबूती. डिंकामध्ये नैसर्गिक कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे हाडांना मजबूत करण्यात मदत करतात. हाडांची झीज थांबविण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी डिंकाचे लाडू उपयुक्त ठरतात. 2. गर्भवती महिलांसाठी फायदेशीर. गर्भधारणेनंतर महिलांना उष्णतेची आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी डिंकाचे लाडू खूप महत्त्वाचे ठरतात. ते शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये पुरवतात आणि प्रसूतीनंतर शरीर लवकर बरे होण्यास मदत करतात. 3. ऊर्जादायक पदार्थ. डिंकाचे लाडू शरीराला झटपट ऊर्जा देतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा जाणवत असेल तर हे लाडू खाल्ल्यास ताजेतवाने वाटते. 4. थंडीत उपयुक्त. हिवाळ्यात शरीराला उष्णता टिकवून ठेवण्यास डिंक उपयुक्त ठरतो. त्यामुळे हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्ल्यास सर्दी पडसे टाळता येते. 5. पचन सुधारते. डिंकामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनक्रिया सुधारते, त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात. 6. त्वचेसाठी फायदेशीर. डिंकाचे लाडू खाल्ल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते. यासाठी अँटीऑक्सिडंट घटक त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. 7. थकवा कमी करतो. जास्त शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांसाठी डिंकाचे लाडू खूप फायदेशीर आहेत. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि थकवा कमी होतो. लाडू खाताना महत्त्वाची काळजी घ्यावी. 1. उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यास जास्त प्रमाणात डिंकाचे लाडू खाणे टाळा. दिवसातून 1-2 लाडू पुरेसे ठरतात. 2. जर कोणाला अन्नद्रव्याची ॲलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. निष्कर्ष. डिंकाचे लाडू हे आरोग्यासाठी पोषक आणि ऊर्जादायक पदार्थ आहेत, मात्र ते प्रमाणात खाणे योग्य ठरते. हिवाळ्यात आणि विशिष्ट शारीरिक स्थितीत त्यांचा योग्य लाभ होतो. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.